मित्रांनो, आज आपल्याला काहीतरी मजेशीर आणि हटके शिकायचं आहे. आपण इंग्रजी शिकणार आहे, पण वेगळ्या पद्धतीने शिकणार आहे. आज आपण इंग्रजी शिकणार आहोत, ते पण आवाजामधून. त्यामुळे कान उघडे ठेवा, लक्ष द्या आणि उत्तर सांगा. चला तर मग सुरू करूया. आता हा जरासा आवाज ऐका. कोणीतरी दरवाजा ठोठावतंय असा आवाज आहे ना. याला इंग्रजीमध्ये नॉकिंग ऑन द डोअर अशा पद्धतीने म्हणतात. आणि कुणीतरी दरवाजा वाजवत असेल तर तुम्ही कशा पद्धतीची वाक्य वापरणार ते सुद्धा आता मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही अशा पद्धतीचे वाक्य वापरू शकता. हु इज इट? कोण आहे? वेट अ सेकंड, थोडं थांबा. यू कॅन कम इन. तुम्ही दरवाजा उघडल्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीला तुम्ही आत येऊ शकता अशा पद्धतीचे वाक्य बोलू शकता. किंवा आय एम कमिंग, होल्ड ऑन, मी येते, थांबा अशा पद्धतीचे वाक्य तुम्ही बोलू शकता. आता दुसरा एक जो आवाज आहे तो बारकाईने ऐका. हा आवाज कशाचा आहे माहितीये तुम्हाला? हा आवाज आहे चहा उकळण्याचा किंवा पाणी उकळण्याचा आवाज आहे. याला इंग्रजीमध्ये केटल व्हिसलिंग किंवा वॉटर बॉइलिंग म्हणतात. आणि ही चहा तयार करण्याच्या प्रोसेसमध्ये एक प्रोसेस आहे. तर अशा वेळी चहा बनवतोय किंवा चहा तयार होतोय अशा वेळी तुम्ही कोणते फ्रेजेस वापरणार? वॉटर इज बॉइलिंग, पाणी उकळतंय. लेट अस हॅव टी, चला चहा घेऊया. डू यू टेक शुगर, तुम्हाला साखर हवी आहे का? आय विल मेक टी, मी चहा बनवते. अशा पद्धतीचे एक्सप्रेशन्स तुम्ही वापरू शकता. आता पुन्हा एकदा एक आवाज ऐका. हा आवाज दरवाजा उघडणं किंवा बंद करण्याचा आवाज आहे, पण त्याला इंग्रजीमध्ये क्रीकिंग ऑफ डोअर अशा पद्धतीने म्हणतात. जर कुणी आत येत असेल तर त्याला तुम्ही अशा पद्धतीचे एक्सप्रेशन्स वापरू शकता. वेलकम बॅक. किंवा तुम्ही त्याला असं विचारू शकता, वेअर वेअर यू, तू कुठे गेला होतास किंवा तू कुठे गेली होतीस. तुम्ही आत एंटर करत असाल तर तुम्ही म्हणू शकता आय एम होम, मी घरी आलोय किंवा मी घरी आले अशा पद्धतीने बोलू शकता. आता पुन्हा एकदा एक आवाज ऐका. हा पक्ष्यांच्या गाण्याचा आवाज आहे. याला इंग्रजीमध्ये चर्पिंग ऑफ बर्ड्स म्हणतात. आता हे ऐकल्यानंतर तुम्ही कोणत्या प्रकारचे एक्सप्रेशन्स वापरणार ते सुद्धा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.